नमस्कार शिक्षक मित्रांनो. शिक्षक पेशा स्वीकारल्यानंतर प्रत्येकाला वाटतं की मलाही राज्य शासनाचा पुरस्कार मिळावा आणि सतत यासाठी आपण प्रयत्नशील असतोच. शिक्षण ही केवळ ज्ञान देणारी प्रक्रिया नाही, ती समाज घडवते, मूल्य रुजवते आणि भविष्य घडवते. अशा समाज घडवणाऱ्या शिक्षकांचा गौरव करणारा सन्मान म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार होय. या पुरस्कारासाठी आजच महाराष्ट्र शासनाचे आदेश 16 जुलै 2025 नुसार काही नवीन निकष तयार करण्यात आले आहेत. ते आपण निकष या क्लिपमध्ये पाहणार आहोत. चला तर जाणून घेऊया या पुरस्काराचे नवीन निकष व निवड प्रक्रियेची संपूर्ण माहिती. प्रत्येक मुद्द्यानुसार आपल्याला ते निकष सांगण्यात येतील. तत्पूर्वी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रस्तावासाठी आवश्यक अटी. 1. शिक्षकांनी नामनिर्देशनासाठी सादर केलेले पुरावे मुख्याध्यापकांनी प्रमाणित करणे आवश्यक. 2. मुख्याध्यापक पदावरील व्यक्तीने नामनिर्देशनासाठी सादर केलेले पुरावे गट शिक्षणाधिकारी प्रशासन अधिकारी यांनी प्रमाणित करणे आवश्यक. 3. शिक्षक मुख्याध्यापकाची एकूण सलग सेवा किमान 10 वर्ष आवश्यक आहे. 4. शिक्षकाचे मुख्याध्यापकाचे मागील 5 वर्षाचे गोपनीय अहवाल. 5. विभागीय चौकशी सुरू नसल्याचे शिक्षणाधिकारी यांचे प्रमाणपत्र. पहा शिक्षक मित्र हो, यामध्ये ज्या काही अटी आहेत त्या अटीही देखील आपल्याला पूर्ण करणं आवश्यक आहे आणि यानुसारच आपल्याला ती कार्यवाही पूर्ण करायची आहे. त्यानंतर 6वी अट, शिक्षकांनी केलेल्या लगतच्या 5 वर्षाच्या सेवा कालावधीतील कार्याचे मूल्यमापन राज्यस्तर व जिल्हास्तर समितीकडून गुणांकनाद्वारे करण्यात येईल. 7. प्रतिनियुक्तीवरील शिक्षकांची आवेदने स्वीकारली जाणार नाहीत. 8. शिक्षकाच्या सेवेतील कार्यपद्धतीबाबत व निर्व्यसनी असलेबाबत शाळा व्यवस्थापन समितीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. 9. एकदा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर पुन्हा याच पुरस्कारासाठी पात्र असणार नाही. 10. एक शिक्षक कोणत्याही एकाच प्रवर्गासाठी अर्ज करण्यास पात्र असेल. एकापेक्षा जास्त संवर्गात अर्ज केल्यास त्यांचे अर्ज निवड प्रक्रियेतून रद्द केला जाईल किंवा अर्ज रद्द केले जातील. ह्या अटी व निकष आपण पूर्ण करणे आवश्यक आहे. तर पाहूया कोणते कोणते निकष आहेत. त्या प्रत्येक निकषाबद्दल आणि त्यांचे गुणदान कसे आहेत, निकषनिहाय स्तरनिहाय गुणदान आपण पाहणार आहोत. अनुक्रमांक 1 निकष, आवश्यक शैक्षणिक अर्हतेपेक्षा पुढचा टप्पा. प्राथमिक शिक्षकांच्या बाबतीत इयत्ता 10वी इयत्ता 12वी व व्यावसायिक पदविका D.Ed. D.Led. पेक्षा शैक्षणिक अधिकतम अर्हता. ब. उच्च प्राथमिक शिक्षकांच्या बाबतीत पदवी व व्यावसायिक पदविका D.Ed. D.Led. पेक्षा अधिकतम अर्हता. क. माध्यमिक शिक्षकांच्या बाबतीत पदवीधर व व्यावसायिक पदवी B.Ed. B.Ped. AM व त्या समकक्षपेक्षा अधिकतम अर्हता. ड. उच्च माध्यमिक शिक्षकांच्या बाबतीत पदव्युत्तर व व्यावसायिक पदवी B.Ed. B.Ped. किंवा त्या समकक्ष वा त्यापेक्षा अधिक अर्हता. याच्यामध्ये स्तरनिहाय गुण कसे आहेत. किमान शैक्षणिक अर्हतेपेक्षा जर 1 स्तर किंवा अधिक अर्हता मिळालेली असल्यास 2च गुण. जर एखाद्या शिक्षकाने MPhil PhD या तत्सम जर त्याने पदवी तशी प्राप्त केली तर त्याला 3 गुण. म्हणजे एकंदरीत जर तो PhD MPhil नसेल तर निश्चित त्याला या ठिकाणी 2 गुणासाठी तो शिक्षक मित्र निश्चित पात्र आहे. त्याला त्या ठिकाणी 2 गुण मिळतील आणि जर MPhil PhD सर्व पूर्ण केल्यानंतर तो 3 गुणासाठी पात्र आहे. दुसरं निकष काय आहे. शैक्षणिक संशोधन पर निबंध प्रबंध यास प्राप्त पुरस्कार व सादरीकरण शासकीय अथवा प्रथित
यश मासिक ISSN नंबरसह असेल निबंध किंवा प्रबंध, मागील 5 वर्षातील सादर केलेल्या प्रतिनिबंध प्रबंधास 1 गुण याप्रमाणे. जर 5 प्रबंध ISSN मध्ये असतील तर त्याला नक्कीच राष्ट्रीय स्तरावर असतील तर 3 गुण, राज्यस्तरावर ते ISSN वालं मासिक असेल तर 2 गुण, आणि जिल्हा आणि विभाग स्तरावरील जर मासिक किंवा पेपर असेल, नामांकित पेपर असेल तर त्याचा या ठिकाणी 1 गुणासाठी विचार करण्यात येईल. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तर असेल तर या मूल्यमापनामध्ये त्या शिक्षक मित्रास 3 गुणासाठी तो शिक्षक मित्र पात्र आहे, पण ते ISSN मासिक किंवा नामांकित पेपर असावा. तिसरं निकष, शिक्षकाने केलेल्या सामाजिक, शैक्षणिक, जिल्हास्तर, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यासाठी राज्यस्तर, आपत्ती व्यवस्थापन, राष्ट्रीय कार्य इत्यादीसाठी शासकीय अथवा शासन पुरस्कृत संस्थेकडून प्राप्त पुरस्कार. या ठिकाणी त्याने जे जे सामाजिक, शैक्षणिक कार्य केलं आहे त्याच्यासाठी त्याला पुरस्कार मिळाला आहे. जिल्हा पुरस्कार असेल तर 2 गुण आहेत, राज्य पुरस्कार असेल शासनमान्य संस्थेद्वारे तर त्याला 3 गुण आहेत, आणि राष्ट्रीय स्तरावरला जर पुरस्कार असेल तर निश्चित त्या शिक्षक मित्रास 5 गुण. म्हणजे तिसऱ्या निकषाकरिता अधिकतम 5 गुण या ठिकाणी निर्धारित करण्यात आलेले आहेत. म्हणजे त्याने केलेल्या वेगवेगळ्या कार्यासाठी शासन मान्य संस्थेनं पुरस्कृत केलं असेल तर त्याचा पुरावा मात्र जोडणे आवश्यक आहे. चौथा निकष कोणता आहे? शिक्षकाने शाळेच्या उन्नतीसाठी समाजाकडून मागील 5 वर्षात मिळवलेले योगदान, डिजिटल स्कूल, शैक्षणिक उठाव इत्यादी. म्हणजे काय मित्रहो, शाळेच्या उन्नतीसाठी लोकवाटा, लोकसहभागातून केलेली शाळेमध्ये कृत्रिम या भौतिक सुविधा, या डिजिटल स्कूल करण्यासाठी केलेले प्रयत्न, यामध्ये 3 ते 5 लाखापर्यंत निधी आपण लोकवाटा जमा केला असेल तर 1 गुण आहे. 5 लाखापेक्षा जास्त ते 10 लाखापर्यंत 2 गुण या निकषासाठी आहे. आणि 10 लाखापेक्षा अधिक जर वाटा आपण एकत्रित केला असेल, संकलित केला असेल, जमा केला असेल तर आपणास या निकषासाठी 3 गुण. म्हणजेच तुमचा जसा जसा वाटा आहे त्यानुसार या ठिकाणी गुण आणि त्याचे पत्र आणि पुरावे देणे आवश्यक आहे. 5. ग्रंथलेखन प्रथित यश प्रकाशकाने प्रकाशित केलेले 5 प्रत्येक ग्रंथास ग्रंथ ISBN सह. म्हणजे जर तुम्ही पुस्तक लेखन केलं असेल, पुस्तक लिहिले असतील तर तेही ISBN नंबरसह ते प्रत्येक पुस्तकाला जे भारत सरकारच्या वतीने तो ISBN नंबरसाठी ते प्रकाशक अर्ज करतात, आपण व्यक्तिगतही अर्ज करू शकता. जर प्रत्येक ग्रंथात जर तुमचे 5 पुस्तकं असतील ISBN नंबरचे तर तुम्हाला अधिकतम जास्तीत जास्त या निकषाकरिता 5 गुण आपणास मिळतील. जर पुस्तकं 3 किंवा 4 असतील, 3 पुस्तकं असतील तर 3 गुण, 4 पुस्तकं असतील तर 4 गुण. म्हणजे एकंदरीतच 5 एक चांगल्या प्रकाशकाकडून तयार केलेले याचे मात्र पुरावे जोडणे आवश्यक आहे. 6वा निकष, प्रशिक्षणात तज्ज्ञ मार्गदर्शक सुलभक म्हणून काम केले असल्यास मागील 5 वर्षात आपण तज्ज्ञ मार्गदर्शक सुलभक त्या प्रशिक्षणामध्ये त्यानुसार या ठिकाणी गुण आहेत. निश्चितच एक शैक्षणिक कार्यात आपला सक्रिय सहभाग असेल आणि त्या प्रशिक्षणामध्ये आपण सुलभकाची भूमिका, तज्ज्ञ मार्गदर्शकाची भूमिका निभावली असेल तर जिल्हास्तर, विभाग स्तरावर 1 गुण आहे. राज्यस्तरावर जर आपण प्रशिक्षक म्हणून, सुलभक म्हणून आहात तर 2 गुण. राष्ट्रीय स्तरावर जर आपण प्रशिक्षकाची भूमिका आपण पार पाडली असेल तर आपणास 3 गुण. यासाठीचे आपणास उपस्थिती प्रमाणपत्र असो किंवा त्या ठिकाणचे फोटो आपणास सादर करणे आवश्यक आहे. 7वं निकष काय आहे शिक्षक मित्रहो? शालेय विद्यार्थ्यांच्या प्रज्ञेचा शोध घेणाऱ्या परीक्षेतील वर्गातील एकूण विद्यार्थ्यांच्या तुलनेत
उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शेकडा प्रमाण फक्त शासकीय परीक्षासाठी लागू आहे, प्रायव्हेट परीक्षेसाठी नाही. वर्गातील एकूण पटाच्या किमान 50% विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट असणे आवश्यक. मागील 5 वर्षात राज्य, राष्ट्रीय शिष्यवृत्ती, नवोदय, प्रज्ञाशोध इत्यादी ह्या शासकीय परीक्षा आहेत. यामध्ये 40 ते 60% गुण घेतले असतील तर 2 गुण, 61 ते 80% उत्तीर्ण झाले तर 3 गुण आणि 81 ते 100% जर विद्यार्थी यामध्ये उत्तीर्ण झाले असतील प्रविष्ट होऊन तर त्या शेकडा उत्तीर्ण प्रमाणासाठी हे गुण या ठिकाणी निश्चित आहे. यासाठी मात्र निश्चित आपल्या शाळेचा या शासकीय परीक्षेचा निकालाचा जे पुरावा आहे तो मात्र यावेळेस मुलाखतीच्या वेळेस सादर करणे आवश्यक आहे. 8वा निकष, राज्याच्या शैक्षणिक क्षेत्राला, गुणवत्तेला स्वतःच्या नवप्रकल्पाद्वारे दिशा देणारे कार्य. इतर नवोपक्रम उदाहरणार्थ दैनिक कवायत, शारीरिक प्रशिक्षण प्रत्येकी 1 गुण प्रमाणे. कोणते कोणते मुद्दे आहेत? पहिला ज्ञानरचनावाद ABL सह. जर तुम्ही ज्ञानरचनावादाच्या सहाय्याने अध्यापन किंवा त्या संदर्भातलं साहित्य तयार केलं असेल तर 1 गुण त्यासाठी आहे. डिजिटल स्कूल आहे आपली शाळा तर वर्गही असेल तर 1 गुण. ई साहित्य निर्मिती आपण केली असेल, ई कंटेंट तयार केला असेल तर 1 गुण. वाचन प्रेरणा, महावाचन चळवळ मागे घेण्यात आली होती. वाचन प्रेरणा दिवस 15 ऑक्टोबरला होतो. यानुसार जर आपण कार्य केलं असेल तर त्यासाठी 1 गुण. इतर तुम्ही शाळेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी चालवलेले जर उपक्रम असतील तर त्यासाठी 1 गुण. ह्या 5 प्रत्येक बाबीसाठी 1 गुण असे 5 गुण आहेत. निश्चित मात्र याचे पुरावे आपणास सादर करणे आवश्यक आहे. 9वा निकष, मागील 5 वर्षात गावातील परिसरातील मुलांच्या शिक्षणासाठी स्थानिक D.Ed, B.Ed धारक उमेदवारांना प्रेरक म्हणून तयार करणे, यांच्यासह अध्ययनाच्या कामकाजात सहाय्य करणे. वर्षभर शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मुले शाळेत येतात. याकरिता शिक्षणामध्ये आनंददायी वातावरण निर्मिती. उदाहरणार्थ आनंददायी शनिवार जसा उपक्रमवार, त्याचबरोबर दप्तरमुक्त शनिवार, गोष्टीद्वारे अध्यापन, कला, क्रीडा, खेळ किंवा इतर ॲक्टिव्हिटीज. जर या घटकासाठी 2 गुण निर्धारित केले आहे म्हणजे प्रेरक शिक्षक म्हणून एखादा तयार केला असेल आणि त्याचं सहाय्य अध्ययनात घेतला असेल तर त्याचे पुरावे जोडले तर ते 2 गुण. आणि जर उपक्रमवार जसं दर शनिवारी दप्तरमुक्त शाळा घेण्यात येते आनंददायी वार म्हणून आणि त्या दिवशी विद्यार्थ्यांकडनं गोष्टी किंवा आपल्याकडनं गोष्टी ऐकविल्या जातात, विविध खेळ घेण्यात येतात आणि अशा पद्धतीचे जर आपण पुरावे दिले तर हे यासाठी आपणास निश्चित या घटकासाठी 5 अंक 9व्या निकषासाठी हे अत्यंत महत्त्वाचा निकष आहे. 10वं काय निकष आहे? शासनाच्या ऑनलाईन पोर्टल, ॲप, वेबसाईटवर आपल्या विषयाच्या अनुषंगाने स्वतः शैक्षणिक साहित्य निर्मिती सहभाग. उदाहरणार्थ दीक्षा ॲप, विद्यादान इत्यादी. जर आपण दीक्षा ॲपवर, वेबसाईटवर ई कंटेंट तयार केले असतील, साहित्य निर्मिती केली असेल व केंद्र व राज्य शासनाच्या विविध पोर्टलचा, उदाहरणार्थ स्वयं, बालभारती इत्यादी पोर्टलचा समावेश असावा. तसेच कोणत्याही समाज माध्यमावरील, उदाहरणार्थ FB म्हणजे फेसबुक, इंस्टाग्राम, X आदी पोस्ट ग्राह्य होणार नाहीत. केवळ आणि केवळ शासन मान्य संस्था ज्या आहेत आणि या पोर्टलवर जर आपण शैक्षणिक साहित्य, ई साहित्य तयार केला असेल आणि त्यावर अपलोड करण्यात आला असेल तर त्यासाठी 1 ते 3 तर असेल तर 2 गुण, 4 ते 6 ई कंटेंट असेल तर 4 गुण, 7 ते 9 असतील तर 8 गुण आणि 10 ते 12 आपले या विविध पोर्टलवर जर आपले ई कंटेंटमध्ये सहभाग आपला असेल
या ई कंटेंटमध्ये जर आपण सहभाग नोंदविला असेल तर निश्चित यामध्ये 10 ते 12 आपल्या ई कंटेंटसाठी आपणास या ठिकाणी 10 गुण निर्धारित करण्यात आले आहेत, याचे मात्र पुरावे देणे आवश्यक आहे. 11 हे अत्यंत महत्त्वाचं आहे, ज्यावर प्रत्येक शिक्षक कार्य करतोच आहे. विद्यार्थ्यांची चाचणी. आज सगळीकडे अध्ययन निष्पत्ती, प्रत्येक घटक म्हणलं की त्या घटकामध्ये कोणत्या अध्ययन निष्पत्ती पूर्ण होतात यानुसार मागील 5 वर्षाची अध्ययन निष्पत्ती म्हणजे निकाल, अभिलेखांची पडताळणी करून म्हणजे जे तुम्ही तयार केले आहेत, नोंद तक्ते, नोंद वही, अध्ययन निष्पत्ती, विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्ती किती पूर्ण झाल्या, तर याची पडताळणी करून इयत्ता 1ली ते 8वीसाठी व अ+ श्रेणी असणारे विद्यार्थी प्रमाण 90% किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास प्रतिवर्षी 1 गुण, याप्रमाणे 5 वर्षासाठी अधिकतम 5 गुण राहतील, नसल्यास 0 गुण असेल, नसल्यास 0 गुण. तसेच माध्यमिकसाठी आणि पुढील याच्यासाठी पहा, जास्त असल्यास प्रतिवर्षी 1 गुण, याप्रमाणे 5 वर्षासाठी अधिकतम 5 गुण राहतील, नसल्यास 0 गुण असेल, म्हणजे 90% आवश्यक आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील ज्येष्ठ अधिव्याख्याता यापैकी 1 व उपशिक्षण अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, श्रेणी 2 दर्जा यापैकी 1 अशा द्विसदस्यीय पथकाद्वारे जिल्हा निवड समितीने निर्धारित केलेल्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष मूल्यांकन त्या वर्गाच्या अध्ययन निष्पत्तीनुसार करून गुणदान करण्यात येणार आहे. मिळालेल्या गुणांचे रूपांतर 10 गुणांच्या प्रमाणात केले जाईल व अधिकतम 10 गुण राहतील, यास बाह्य मूल्यमापन असे संबोधले जाईल. गट 1ली ते 5वी, गट 2 6 ते 8, गट 3 9 ते 10वी, गट 4 11वी व 12वी. उपरोक्त 1 ते 4 गटासाठी गटनिहाय मूल्यमापनाचे स्वतंत्र निकष राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांचे मार्फत वेळोवेळी निर्धारित केल्याप्रमाणे राहतील. मूल्यमापन पथकाद्वारे केलेल्या मूल्यमापनातील प्राप्त गुण पथके गोपनीयरित्या, हे या ठिकाणी प्रत्यक्ष कळविल्या जाणार नाहीत, हे गोपनीयरित्या या ठिकाणी ते स्वतंत्र वरिष्ठांना या ठिकाणी देतील. म्हणजे हा अत्यंत महत्त्वाचं हे निकष आहे, ज्या निकषामध्ये आपणास 5ही वर्षाची गुणवत्ता कशा पद्धतीची 90%च्या वर जर असेल आणि तर त्या ठिकाणी त्या 5 वर्षाचे अभिलेखे मात्र आपणास या ठिकाणी पडताळणी समितीला, पडताळणी सदस्य ज्यामध्ये अधिव्याख्याता येणार आहे, उपशिक्षण अधिकारी येणार आहेत किंवा क्रमांक 2 दर्जाचे अधिकारी येणार आहेत, जे अधिकारी येतील त्यावेळेस आपणास ह्या सगळ्या बाबी या ठिकाणी त्यांना मात्र दाखविणे, पडताळणी करण्यासाठी दाखविणे अत्यंत आवश्यक आहे. यानंतर 12वा निकष काय आहे? शैक्षणिक स्पर्धातील विद्यार्थ्यांचा सहभाग. अत्यंत महत्त्वाचं निकष. विज्ञान प्रदर्शन, कला, क्रीडा स्पर्धा, साहित्य स्पर्धा, इन्स्पायर अवॉर्ड, कृती संशोधन, नवोपक्रम स्पर्धा. यामध्ये विद्यार्थी समजा विज्ञानाच्या प्रयोगामध्ये सहभागी झाला असेल, कला क्रीडामध्ये आहे, साहित्य स्पर्धेमध्ये आहे, इन्स्पायर अवॉर्डमध्ये असेल आणि नवोपक्रममध्ये, तर निश्चित जिल्हा स्तरावर तो जर पात्र झाला किंवा जिल्हा स्तरावर जर सहभाग असेल तर 1 गुण, राज्यस्तरावर जर पोहोचला तर 2 गुण आणि राज्यस्तरावरून राष्ट्रीय स्तरावर जर तो विद्यार्थी या इतर कोणत्याही स्पर्धेमध्ये सहभागी होत तो राष्ट्रीय स्तरावर जर पोहोचतो तर त्या विद्यार्थ्याला निश्चित 3 गुण, म्हणजे अर्थातच त्या शिक्षकाचा तो विद्यार्थी किंवा तो त्या विषयाच्या संदर्भात असावा आणि पुरावा सादर करणे आवश्यक आहे. 13वा निकष काय आहे? मागील 5 वर्षात वर्गात शाळेत झालेली पटसंख्येतील वाढ. जर आपली पटसंख्या म्हणजे विद्यार्थी संख्येची 10% पेक्षा जर अधिक विद्यार्थी संख्येची वाढ झाली असेल तर 4 गुण आहेत. 5% पेक्षा अधिक जर विद्यार्थी वाढ झाली असेल तर 2 गुण आणि 2% ते 5% जर विद्यार्थी संख्येत वाढ झाली तर 1 गुण. म्हणजेच जर अधिक वेगाने आपल्या शाळेची विद्यार्थी संख्या वाढली असेल, तसं पत्र
प्रमाणित केलेलं प्रमाणपत्र असेल तर निश्चित यासाठीचे अधिकतम गुण 4 आहेत. मात्र विद्यार्थी संख्येमध्ये मागील 5 वर्षात 10% वाढ होणे आवश्यक आहे व तसा पुरावा देणे आवश्यक. 4. उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम सक्षम प्राधिकारी प्रमाणपत्र आवश्यक. मागील 2 वर्षामध्ये उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. यामध्ये काय आहे आणि पहिल्यांदा हे मागे हे निकष नव्हते शिक्षक मित्र हो, हे पहिल्यांदा हे निकष आले आहे. सर्वेक्षण कामकाज, आपण सर्वेक्षणात सहभागी झाला, पोर्टल नोंदणी केली आहे, 1 गुण. जर आपण या सर्वेक्षण कामकाजासोबतच त्या ठिकाणी स्वयंसेवकाच्या मदतीने साक्षरता वर्ग सुरू केला असेल आणि साक्षरतेचं कार्य आणि त्यामध्ये त्याची जर आवश्यक सर्व कार्यवाही, गुणनोंद आणि त्यांचं साक्षरतेचं जे प्रमाण त्या ठिकाणचं तपासण्यात आल्यानंतर तर निश्चित तर यासाठी 2 गुण, एकंदरीत या ठिकाणी या घटकाला 3 गुण आहेत. यानंतर एकत्रित आपण पाहणार आहोत 15, 16 आणि 17. 15 मध्ये काय आहे? आयडॉल शिक्षक व शैक्षणिक संस्था शाळा बँक तयार करण्याबाबत शासन निर्णय दिनांक 16 एप्रिल 2025 नुसार तालुका स्तरावर निवड झाली असल्यास सक्षम अधिकाऱ्यांनी निवडपत्र दिले असलेले पाहिजे. जर आपली आयडॉल टीचर म्हणून तालुका स्तरावर निवड झाली असेल तर 5 गुण. 16वा निकष, आयडॉल शिक्षक व शैक्षणिक संस्था शाळा बँक तयार करण्याबाबत शासन निर्णय दिनांक 16/4/25 नुसार जिल्हा स्तरावर आपली निवड झाली असल्यास सक्षम अधिकाऱ्यांचे पत्र असेल तर नक्कीच या निवडीसाठी 10 गुण आहेत. आणि तिसरं यामध्ये 17व जे निकष आहे ते शिक्षक मित्र पाहूया. आयडॉल शिक्षक व शैक्षणिक संस्था शाळा बँक तयार करण्याबाबत शासन निर्णय दिनांक 16/4/2025 नुसार राज्यस्तरावर निवड झाली असल्यास सक्षम प्राधिकारी निवडपत्र, म्हणजे जे आपले वरिष्ठांचं डाएटनं दिलं असेल, माननीय शिक्षण अधिकारी यांनी दिलं असेल, डाएटचे प्राचार्य यांनी दिलं असेल तर राज्यस्तरावरलं जर हे प्रमाणपत्र असेल तर यासाठी 15 गुण आहेत. अधिकतम या निकषासाठी 15 गुण आहेत, जे की अत्यंत महत्त्वाचं हे निकष आहे जास्तीत जास्त गुणांकनासाठी. 18वा निकष काय आहे? राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंमलबजावणीत योगदान. जर आपण NEP मध्ये जर योगदान दिलं असेल, काय बघूया? अभ्यासक्रम व पाठ्यक्रम निर्मिती, प्रशिक्षण घटक संच, शैक्षणिक साहित्य निर्मिती व पाठ्यपुस्तक निर्मितीत सदस्य म्हणून योगदान, सुकाणू किंवा इतर समित्या सदस्य म्हणून योगदान, एका साहित्य निर्मिती, घटक संच, पाठ्यक्रम, अभ्यासक्रम सहभागासाठी 1 गुण, जास्तीत जास्त 5 गुण. म्हणजे एक साहित्य निर्मिती केली, एक घटक संच निर्मिती केला किंवा पाठ्यक्रमामध्ये सहभाग आहे, अभ्यासक्रम सहभागासाठी तर 1 गुण. म्हणजे ज्या ज्या कृतीमध्ये आपण बालभारती असो, SCERT असो, तर आपण ह्यामध्ये जर प्रशिक्षण साहित्य निर्मितीमध्ये असो, घटक संच निर्मितीमध्ये असो तर निश्चित आपणास या ठिकाणी 1 गुण आणि जास्तीत जास्त या निकषासाठी 5 गुण निर्धारित करण्यात आले आहेत. 19 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे मार्फत गेल्या 5 वर्षात आयोजित विविध ऑनलाईन कोर्स निर्मिती, प्रशिक्षणे, उपक्रम, सर्वेक्षण प्रकल्पात सहभाग. बघा, SCERTने मागच्या 5 वर्षात विविध उपक्रम शासन स्तरावर, राज्य स्तरावर राबविले आहेत. यामध्ये आपण ऑनलाईन कोर्स निर्मिती असो, प्रशिक्षणे असो, उपक्रमात सहभाग असो, सर्वेक्षण कार्यक्रमात सहभाग असो, प्रकल्प सहभाग असो. जर एका उपक्रमातील सहभागासाठी 1 गुण, म्हणजे कोणत्या एका उपक्रमात एकदा सहभागी आहे 1 गुण,
असं जास्तीत जास्त जर 5 वेळेस जर आपला सहभाग असेल किंवा 5 वेगवेगळ्या याच्यामध्ये जर आपण सक्रिय सहभाग दाखविला असेल तर प्रत्येकाला 1 गुण, एकूण या निकषासाठी 5 गुण आहेत. यानंतर अंतिम निकष 20 निकष आहेत. राज्यस्तर आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षकाचे चारित्र्य, वर्तणूक व सचोटी पडताळणीसाठी शिक्षकांचे मागील 5 वर्षाचे गोपनीय अहवाल मूल्यमापन. मूल्यमापनामध्ये अ प्लस म्हणजे अतिउत्कृष्ट असेल तर 3 गुण आहेत. अ असेल, अ म्हणजे केवळ उत्कृष्ट असेल तर 2 गुण आहेत आणि ब प्लस म्हणजे चांगला असेल शेरा तर 1 गुण. म्हणजे एकंदरीत गोपनीय अहवालासाठी पूर्ण 3 गुण आहेत. पण अतिउत्कृष्ट असेल आणि मागच्या 5 वर्षाचे 5ही गोपनीय अहवाल असतील तर 3 गुण. त्याच्यात कमी अधिक प्रमाणामध्ये असेल, उत्कृष्ट अतिउत्कृष्ट असेल तर 2 गुण आणि चांगला असेल आणि उत्कृष्ट असेल तर 1 किंवा 2 गुणासाठी ते शिक्षक मित्र पात्र आहेत. एकंदर हे नवीन निकष 16 जुलै 2025च्या GR नुसार 100 मार्काचे 100 गुणांचे आहेत. मित्र हो, शिक्षक मित्र हो, नवीन यासाठी आणखी व्हिडिओ नवीन पाहायचे असतील तर नक्कीच सबस्क्राईब करा.